नमस्कार मंडळी. जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपल्या तोंडाला चव नसते आणि झणझणीत खाण्याची इच्छा होते ना, त्यावेळेस हा शेंगदाण्याचा ठेचा नक्की बनवून खा. मस्त असा लागतो. शेंगदाण्याची चटणी तुम्ही खूप पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बनवली असेल देखील, पण हा ठेचा नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करून त्यावर मिरची टाकून घ्यायची. आता या ठिकाणी मी कमी तिखट आणि तिखट दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत. लो फ्लेमवर अगदी खरपूस भाजतात. त्यानंतरनं 1 वाटी शेंगदाणे ते देखील लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. नंतरनं थोडासा लसूण. आता यामध्ये लसणाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं. लसूण भाजला गेला की गॅस बंद करून त्यावर मीठ टाकायचं आणि खाली घ्यायचा तवा असा प्लॅटफॉर्मवर आपल्या किचनच्या आणि कपड्याच्या साह्याने मदतीने पकडून गरम असतानाच हा छान असा टेचून घ्यायचा, रगडून घ्यायचा तांब्याच्या मदतीने. तुमच्याकडं खलबत्ता असेल तर खलबत्ता देखील कुटू शकता किंवा पाटावर वंट्यावर देखील टेचू शकता. आणि थोडासा वेळ लागतो असा तांब्याने रगडायला, पण फायनल जी चटणी तयार होते ना ती अगदी भन्नाट अशी लागते. अजून एका पद्धतीची वेगळी चटणी आहे, त्याचा व्हिडिओ मी वरती टॅग करते, नक्की